सर्वांनी वाजा विठोबार आज कृष्ण जन्माचा आनंद होता. मी नेमकं कृष्ण जन्माला जेवून गेलो. सुंदर वातावरण होतं बाबा वार. आणि जगामध्ये दोनच अवतार परिपूर्ण ते कृष्ण परमात्मा ते रामाचा परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण ज्ञाने वही एक कार्यार्थ मागते कोटी कार्यांचे कार्य जग में सुंदर हे दोना. हे राम आणि कृष्ण हे दोन अवतार आणि त्याचा कृष्ण जन्माचा आनंद आपण लुटला. नंद करा नंद वयो जय कन्हैया. एकदम आनंद करा. भागवतकार तुम्हाला मिळाले याचा अर्थ खूप सुंदर. भागवतकार तुम्हाला का मिळाले? कारण त्यांची वारकरी शिक्षण संस्थेमधले माझे विद्यार्थी आणि भागवतकार तसाच पाहिजे. नाही तर ते उत्तर प्रदेशचे वगैरे त्यांना ओव्याने ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ठिकाण तरी वारकरी संप्रदायाची भागवतगतीची मात्र पिटिका वेगळी. कारण आमच्या संस्थेचे प्रत्येकाला उदाहरणाला ओवी देतात. आता समजून घ्या. पुतणे तो मारला तो संका देखाचे मावी सावेज सौरस्वते धला पुतणी त्या सांगितले प्रमाण ओवी. बरं दुसरा उद्धव वनात गेला त्याला लगेच ओवी. तो वना याला जे याचे लागी बैसा पित्याचे उत्संगी चंद्र सूर्यादी परिसागी लागू केला. मागेच कबर तर ते तुमच्यामध्ये आल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त झाला. ते भागवतात आहे. अगस्त्य महामुने मात्र काय समुद्र प्राशन केला. पण एका ऋषीने त्याला म्हणजे गिडला. त्या ऋषीचं नाव काय? हा अगस्त्य आणि गंगा भगीरथ. पण त्याच्या अगोदर जन्नू ऋषी होऊन गेला आणि तो जन्नू ऋषी त्या ठिकाणी तप करण्याकरता बसलेला होता. आणि त्याने ती गंगावरून भगवान शंकराच्या याच्यातून जेटेतून बाहेर पडल्यानंतर त्याने ती गंगा प्राशन करून घेतली. त्या ऋषीचं नाव जन्नू ऋषी. ज्ञानोबारी ओवी खर्च करतात अभ्यासामध्ये. पै समजतय ओघा भगीरथी आणि ता गंगा जन्नूने मग फाडीली जंगा. कारण तिथून उद्धार केला त्याचा. म्हणजे जंगेतून आपल्या बाहेर काढला म्हणून तिला नाव पडलं जान्हवी. अशा प्रत्येक ओव्याला आणि प्रत्येक सिद्धांताला ओवे करता करता ही ज्ञानेश्वर महाराजांची कला आहे. विठ्ठल तीर्थे पर्वकडा वगे पायापी सगळं तुकाराम महाराज म्हणतात. अशी सेवा जर माझ्या जीवनात मध्ये घडली तर मी स्वतःला पावन समजेल. अभंगाचं शेवटचं तीर्थ तुका माने देवा तुका
त्यांची केली त्यांची केली पावी सेवा. 5 मिनिट आपले उरलेले आहेत, शिल्लक आहेत. सेवा अतिशय महत्वाची. तद्विधी प्रणिपाते परिप्रश्नाने शिवया तन म्हणून जेवे चरणाशी लागावी अगरबत्ता करावी दशस कळ. सेवा महत्वाची. सीते आपल्या त्या शबरीच्या जीवनामध्ये परमात्म्याची काय घडली? सेवा. अनेक संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सेवेला फार मोठं महत्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात मुळात संतांची सेवा घडली. सत्यगुरुराय कृपामध्ये केली परी नाही घडली सेवा काही. भरताचे उद्गार आहेत. धर्मनार्थ काम पदचर निर्वाण जन्म जन्मर ते राम यदि वरदान. की मला हेच वरदान द्या की पुन्हा परमात्म्याची सेवा घडली पाहिजे. एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक वारकरी पंढरपूरच्या वाटेला लागला. खांद्यावरती पताका आहे, गड्यामध्ये पडशे भगत चिंतन करत निघाला वारकरी. आणि वारकरी भजन करत जात असताना एका श्रीमंत माणसाकडे रात्री वारकऱ्याचा मुक्काम पडला. त्या वारकऱ्याला मात्र जेवण दिलं, भोजन दिलं. वारकऱ्याने विश्रांती घेतली. वारकरी बाबाने हात जोडले, मी निघाला होता देवाच्या दर्शनाकरता, पण एक काम करा वारकरी बाबा, तुम्ही पंढरपूरला जातायत, आमच्याकडे 5 आंबे पिकलेले आहेत, ते 5 आंबे तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून घेऊन जा. वारकऱ्याच्या पळशीमध्ये हापूसचे आंबे टाकले. वारकरी निघाला भगवत चिंतन करत करत. 5 आंबे सांगितले हे देवाला नैवेद्य द्या, मी पौर्णिमेला जरूर येईल, आता माझ्याकडनं शक्य होणार नाही. वारकरी वाटेला लागल्यानंतर भगवत चिंतन करत करत त्या वारकऱ्याला वाटेमध्ये भूक लागली. त्या वारकऱ्याने 5 आंब्यात ते 3 आंबे खाऊन टाकले. वारकरी पंढरपुरामध्ये दाखल झाला. चंद्रभागीनाथ पुंडलिक यांचं दर्शन नगर प्रदक्षिणा वारकऱ्यांनी केली. देवाच्या समोर गेल्यानंतर देवाला हात जोडले, भगवान एका श्रीमंत माणसाकडे माझा रात्री मुक्काम पडला होता, त्याने तुमच्या नैवेद्यासाठी माझ्याकडे 5 आंबे दिले होते, पण मला वाटेत भूक लागल्यामुळे मी ते 3 आंबे खाऊन टाकले. हे 2 आंबे तुमच्या समोर मी ठेवतोय. तो श्रीमंत ग्रस्ताला त्याने जर चौकशी केली, भगवान माझ्याकरता खोटं बोला, मला 5 आंबे मिळाले, एवढा निरोप त्या श्रीमंत माणसाला द्या, मला त्याचा विश्वासघात करायचा नाही. वारकरी निघून गेला. श्रीमंतग्रस्त पौर्णिमेला पंढरपुरामध्ये दाखल झाला. चंद्रभागीनाथ पुंडलिक यांचं दर्शन नगर प्रदक्षिणा केली आणि श्रीमंतग्रस्त देवाला हात जोडले, प्रभू एका वारकऱ्याकडे मी 5 आंबे दिले, ते
मिळाले का तुम्हाला भगवान, खाल्ले का तुम्ही? भगवान म्हणतात मी त्यातले 3च आंबे खाल्ले, 2 आंबे अजून माझ्या बाजूला पडले. तुमच्या 2 आंब्याचा विचार मी केला नाही. ज्या ते तुमचे 3 आंबे खाल्ले ते वारकऱ्याचे आंबे माझ्यापर्यंत पोच झाले. माझ्या वारकऱ्याने 2 आंबे केले असते तर मला 5 आंबे मिळाले असते. एवढा भगवान त्यांच्यावरती प्रेम करतो. तुका म्हणे देवा त्यांची केली पाहावी सेवा, परमात्म्याला ती सेवा मान्य होते. आणि म्हणून योगायोगाने ऐसा संतांचा महिमा झाले बोला याचे सीमा. म्हणून एक सुंदर असं वातावरण आपल्या कंडारी नगरीमध्ये आनंद वाटला मला. ज्यांच्याकडे संत भोजन होतं, सकाळचं असेल संध्याकाळचं असेल, एक चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करता येते. सद्बुद्धी योगायोगाने कोणाला सुचत नाही, पण काही पूर्वजांच्या पुण्याचं फल त्यांच्या पदराला पडतं आणि म्हणून भगवान परमात्मा त्यांच्याकडून ती सेवा करून घेतो. नाही तर काही काही लोक घर बसल्या एडिट करतात. एकाने माऊलीच्या सोहळ्याचं एडिट केलं होतं. कोणाच्या? माऊलीच्या सोहळ्याचं. की माऊलीच्या सोहळ्यामध्ये 20 लाख लोक, त्यांचा जेवणाचा खर्च किती, चहा पाण्याचा खर्च किती, नाश्त्याचा खर्च किती, माऊलीच्या सोहळ्यामध्ये एवढा ट्रॅकाच्या डिझेल किती लागत असेल, किती गॅस लागत असतील, किती टाळटोपा सुटत असतील, किती लोकांचा इस्त्रीचा खर्च होत असेल, किती चहा पाण्याचा खर्च होत असेल. असं काहीतरी त्याने कोट्यावधी रुपयाचं बजेट जाहीर केलं. आणि एवढे लोक जर एखाद्या धरणाच्या कामाला लागून गेले, तो तालुका सुजलाम सुसलाम बनवेल. म्हटलं एवढं डोकं इकडे वापरण्यापेक्षा जे भ्रष्टाचारी त्यांच्याकडे डोकं वापर, आपल्या देशाचा इतिहास बदलून जाईल. काय माझ्या माऊलींचं जीवन डोळ्यासमोर आणतं. अरे तुका म्हणे गादे वैकुंठी सोहळा, याये भूमंडळा कीर्ती माझी. त्यांची कर्तव्यातपणे मात्र शिल्लक आहे. आणि त्याच माध्यमातून आपलं सर्व भजनी मंडळ, एक सुंदर असं वातावरण या टाळकऱ्यांच्या माध्यमातून धर्म मंडपात सर्व एकत्र येतात. आनंद वाटला मला, कारण मी बरेच दिवस आपल्या माऊलींच्या दरवाजासमोर कीर्तन केलं. पांडुरंगाच्या मंदिरासमोर, मंदिरामध्ये. एकवेळेस पाऊस आला तर आमचे सुनील दादा त्याने बोलवलं होतं पावसातच कीर्तन, कारण पावसाच्या घराच्या बाहेर कोण पडत नाही. पण त्यावेळेला मंदिराच्या समोर मात्र तो कार्यक्रम व्हायचा. आणि सुनील दादांना जवळजवळ आपल्या दिंडीला आता 28 वर्ष आहेत. मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी आमच्या हरिभक्तपरायण वाल्मिक महाराजांचं कीर्तन झालं होतं दिंडीच्या प्रस्थान निमित्ताने. कुरून गेले बडियाच्या अंकित. तर त्यावेळेला त्यांचं दिंडीचं प्रस्थान निमित्त करत होतं. आमच्या दिंडीला 28 वर्ष पूर्ण झाले. सुंदर असं वातावरण, 1000-1200 वारकरी पैदल चालतात. पण त्याही वर्षापासून 28 वर्षापासून आता येणार 28 वर्ष आहे, पण तेव्हापासून सुनील भाऊंकडून अजून सेवा बंद पडू दिली नाही. कारण आमचे जे वारकरी आहेत, 28 वर्षापासून आम्ही कोणाहीकडे पैसे मागत नाही, कोणाच्या दरवाजापुढे आम्ही जात नाही. पण 28 वर्षापासून सेवा करण्याची सद्बुद्धी, सामान्य मनुष्य असेल, गरीब असेल, पण अंतकरण मात्र शुद्ध आणि पवित्र असणं गरजेचं आहे. ती सेवा अभिहातपणे 28 वर्षापासून त्यांच्याकडून सुद्धा घडते. तसं आपल्या जीवनामध्ये आपण एकच काम करा, काही साहेबांची वारी जवळ आहे मेहूंची, त्या वारीमध्ये आपण सहभागी व्हा, दर्शनं करता जा. आणि ज्यांना शक्य होत असेल त्यांनी कुरंगी ते पैठण हा पायी दिंडी सोहळा 8 दिवसाचा प्रवास आहे. 9व्या दिवशी हा दिंडी सोहळा पैठणमध्ये जातो. बरोबर टँकर आहे, डॉक्टर आहे, ट्रक आहे, कोणत्याही वारकऱ्याची गैरसोय होत नाही. जवळजवळ 1000-1500 वारकरी त्या ठिकाणी आमच्याबरोबर पायदळ राहतात. 10-15 कीर्तनकार राहतात. गायकवादक हरिबाबा बी होते आमच्याबरोबर 4-5 वर्षापूर्वी. तर 10-15 गायक राहतात त्या दिंडी सोहळ्यामध्ये. आणि तो दिंडी सोहळा श्री संत एकनाथ महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचतो. वाळवंटामध्ये गजानन महाराज शेगावकर यांच्या फळाच्या जवळच मात्र आपला वारकरी संप्रदाय जळगाव जिल्ह्याचा फड आहे. आणि तिथं संपूर्ण वारकऱ्यांची 2 टाईम जेवणाची व्यवस्था केली जाते. हजारो वारकरी जरी तिथं आले तुम्ही नाथ श्रेष्ठीला, तर तुमच्याकडून 1 रुपया स्वीकारला जाणार नाही, 1 रुपया आम्ही घेत नाही. पण त्या ठिकाणी आपण विश्रांती करू शकता, काही कीर्तन भजन त्या ठिकाणी आपण वाळवंटामध्ये ऐकू शकता. असं पवित्र वाळवंट कुठे? गोदावरीच्या तटावरती. ज्यांना शक्य होत असेल त्याने जळगाव जिल्ह्याचा फड बोर्ड लागलाय, तिथं जळगाव जिल्ह्याच्या नदीमध्ये आल्यानंतर वाळवंटामध्ये भगवान गडाचा फड इकडे आहे आणि त्याच्याच बाजूला आपला जळगाव जिल्ह्याचा फड आहे. तिथं तुमचे 2 टाईम जेवणाची व्यवस्था आहे. कारण आमच्याकडे हजारो वारकऱ्यांचे पूर्तता करण्याकरता जे अन्नदाते ते 27 वर्षापासून त्यांच्यामध्ये बदल नाही. त्याने सांगितलं की बाबा 10,000 नाही, 15,000 लोक येऊ द्या, 20,000 लोक येऊ द्या, आम्ही त्याची पूर्तता करू. कारण आम्हाला नाथाने तेवढं वैभव दिलं. आपण देखील या दिंडी सोहळ्यामध्ये 10 तारखेला रात्री प्रस्थान होईल, म्हणजे कीर्तन होईल प्रस्थानचं. आणि 11 मार्च या दिवशी हा दिंडी सोहळा पैसे निघेल. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी जरूर यावं, एवढी सद्इच्छा व्यक्त करून बोलण्याच्या भागात माझ्याकडून शब्द सुटला गेला असेल तो माझा मला परत करा. जो घेसे ते माझ्या गुरुदेवांचं तेवढं ग्रहण करा. त्या पद्धतीने आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा. या लहान लहान मुलांना सुसंस्कार करावा. आपले मृदंग वादक हरिभक्तपरायण गजानन महाराज तोरणाडेकर, दासगिरी बाबांच्या गावाचे तोरणाडेकर गजाननजी महाराज आहेत. आणि ज्यांच्या मधुरवाणीतून आपण या ठिकाणी कथा श्रवण करीत आहात ते माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण वाल्मिकजी महाराज, मुक्ताईनगर, तेच म्हणू पडेल. तर वाल्मिकजी महाराज या ठिकाणी कथाकार असून सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आमचे हरिबाबा असतील, आप्पा असतील,
त्यांच्यावर आमचे कीर्तनकार बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, मागे सुनील बाबा असतील आणि चोपदार बाबाचं तर आम्हाला आठवणच राहणार. कुठे बी गेला तर मला आपल्या कंडारीच्या चोपदारीची आठवण येईल म्हणजे, कारण इतका आनंद त्यांनी मनसोक्त आनंद घेतला आणि कीर्तन करायला आनंद दिला. अजून एक वेळेला चोपदार बाबांच्या आनंदाला एखादं नवीन लग्न होऊन गेलं नवीन, आणि नवीन लग्न झाल्यानंतर घरून सांगितलं त्याला म्हणे भाऊ तू सासरडीला पहिल्यांदा जातोय का म्हणे. हा मग त्या सासरडीचे काही कायदे नियम आहेत का माहिती म्हणे काय म्हणे त्यावेळेला ते काही गेल्याबरोबर एक वेळेला हो म्हणायचं, एक वेळेला नाही म्हणायचं, एक वेळेला हो म्हणायचं, एक वेळेला नाही म्हणायचं. म्हणजे चालेल गेला. गेल्याबरोबर त्याने बॅग टेकवली, सासूबाई जवळ आले म्हणे जवळ बुवा ठीक आहे का म्हणे हो. आमच्या मुलीची तब्येत वगैरे म्हणे नाही म्हणे ठीक आहे का म्हणे आमच्या मुलीची तब्येत म्हणे नाही. मग डॉक्टर वगैरे दाखवला का म्हणे हो. मग डॉक्टरांचा गुण वगैरे आला का म्हणे नाही. मग आम्हाला गेलं पाहिजे का म्हणे हो. मग आमच्या हातात लागेल का म्हणे नाही. तसं गायकाने एक आनंदाचा क्षण आहे की सदैवीच्या व्यक्त कृतून सर्वांच्या रजा घेतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले हे तर माझे जेवरले पाईक पण. ज्ञानेश्वर म्हणून झालं विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल बोलेले गुरे